नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट लॉंग आन्सर क्वेश्चन। त्याच्यामध्ये बघा, आपण आता प्रत्येक पॉईंटवर जे तुम्हाला 4 मार्काला 3, 4 आणि 6 मार्काला क्वेश्चन येतं, त्याच्यामध्ये जे फिक्स क्वेश्चन आहे की या टाईपचे क्वेश्चन येतातच, सगळ्या टाईपवर आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहोत। सगळं बघा, आता सगळ्या व्हिडिओ 20 ते 25 मिनिटाच्या मध्येच असेल तुम्हाला। तर बघा, आता फर्स्ट पॉईंट याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो। याच्यावर आता बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्काला क्वेश्चन आलेला आहे किंवा एक तर 4 मार्काला आलेला आहे। तर ठीक आहे, हा व्हिडिओ पाहिला तुम्ही, तुमचे 4 किंवा 6 मार्क फिक्स झाले असं समजा। तर बघा पुढं काय काय पॉईंट येतो, कन्स्ट्रक्शन ऑफ ॲनालिटिकल फंक्शन। तर याच्यामध्ये काय तुम्हाला क्वेश्चन कसं विचारलं जातं बघा, की क्वेश्चन कसा असतो तुमच्याकडं, यू गिवन असतो, यू इज अ गिवन आणि सांगितलं जातं काय, एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन। काय ॲनालिटिक फंक्शन, एफ ऑफ झेड कसा असतो तुमच्याकडं, यू प्लस आय व्हीच्या फॉर्ममध्ये असतो। ठीक आहे, मग तुम्हाला काय काढायचा असतो बघा, यू तर दिलेला असतो क्वेश्चनमध्येच, फक्त काढायचा असतो व्ही। तर याच्यामध्ये बघा आपण व्ही कसं काढायचं त्याची प्रोसेस पाहूया। बघा, तुम्हाला काही नाही तर सपोज यू हा तुमच्याकडे गिवन असेल, गिवन पार्ट, आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे व्ही। तर व्ही जर फाइंड केला तर तुमच्याकडे यू प्लस आय व्ही काय असतो, ॲनालिटिकल फंक्शन। तर आपल्याकडे क्वेश्चनमध्येच असेल तुमच्याकडे यू गिवन, तर आपल्याला काढायचं आहे व्हीची व्हॅल्यू। ठीक आहे, म्हणजे काय, यू आहे तुमच्याकडं गिवन दिलं जाईल आणि फाइंड करायचं आहे व्ही। ओके, तर हा क्वेश्चन फिक्स येतो बघा। त्याची प्रोसेस कशी आहे, पहिलं तुमच्याकडे यू गिवन असतो आणि एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन असतो, म्हणजे क्वेश्चनच असतो। ओके, दुसरं काय तुमच्याकडे एफ ऑफ झेड काय करतो बघा, एफ ऑफ झेड जर ॲनालिटिक फंक्शन असेल तर तो सीआर इक्वेशन सॅटिस्फाय करतो। तर सीआर इक्वेशन काय तुमच्याकडे बघा, यू आणि व्ही आहे। जर मी यूला विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार एकदा आणि विथ रिस्पेक्ट टू वाय, या व्हीला एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहे आणि विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार आहे। सपोज मी यूला जर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर व्हीला काय घ्यावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे अपोजिट, आणि हे दोन काय असतं, इक्वल। पण यूला सपोज मी वाय विथ रिस्पेक्ट टू घेतला तर व्ही कसं येईल तुमच्याकडे एक्स, पण व्ही एक्स घेताना मायनस घ्यायचा। हे झालं तुमच्याकडे सीआर इक्वेशन। जर फंक्शन ॲनालिटिक फंक्शन असेल तर तो सीआर इक्वेशन सॅटिस्फाय करतो। आता तिसरी मेथड काय तुमच्याकडं, आपण कन्सिडर काय करणार, डीव्ही इक्वल टू डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय एक्स डीएक्स प्लस डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय इंटू डी वाय। तर डीव्ही बाय डीएक्सची व्हॅल्यू काय तुमच्याकडे बघा, सीआर इक्वेशननुसार डीव्ही बाय डीएक्सची व्हॅल्यू इथं बघा किती आहे तुमच्याकडं, मायनस डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स, आणि परत डीव्ही बाय डीयूची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे, डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स। याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं, कारण आपल्याकडे यूचं आपण गिवन आहे तर यूची व्हॅल्यू आपण काढू शकतो। ह्या व्हॅल्यू काढल्यानंतर, या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हे जे इक्वेशन बनेल, इक्वेशन 2, ते इक्वेशन 2 असतो तुमच्याकडे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन। कसं, आपण फर्स्ट इयरला पाहिलं होतं ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एमडीएक्स प्लस एमडीवाय इक्वल टू काय असतो, डी। आता हे एक्झॅक्ट असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय राहतं, व्ही इक्वल टू इंटिग्रेशन वाय कॉन्स्टंट एमडीएक्स प्लस टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स, हा तुमच्याकडे जनरल सोल्युशन। मग व्हीची जर व्हॅल्यू पुट केली तर एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्हीची व्हॅल्यू पुट करणे। यू तर तुम्हाला गिवन आहे क्वेश्चनमध्ये, आणि व्हीची व्हॅल्यू काढली ती पुट करायची, ते झालं तुमच्याकडे ॲनालिटिकल फंक्शन। बघा, एक पहिला क्वेश्चन घेतो मी आता। बघा, पहिला क्वेश्चन असं हँडरिटनमध्ये देतो आणि बाकीचं नंतर पीपीनुसार डायरेक्ट एक्सप्लेनेशन करून देतो तुम्हाला। बघा, गिवन काय तुमच्याकडे इथं, गिवन यू इक्वल टू किती आहे, एक्स क्यूब मायनस 3xy²। ओके, आता त्याने काय विचारलं की हार्मोनिक फंक्शन म्हणजे ॲनालिटिकल फंक्शन। ओके, आता काय तुमच्याकडे फाइंड द करस्पॉन्डिंग ॲनालिटिकल फंक्शन काढायचं आपल्याला। तर आपल्याकडे ॲनालिटिकल फंक्शन काय असतो, एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही, हा काय तुमच्याकडे ॲनालिटिकल फंक्शन। आता हार्मोनिक दाखवणे म्हणजे काय बघा, यू एक्स एक्स प्लस यू वाय वाय इक्वल टू किती दाखवायचं आपल्याला, 0 दाखवायचं आहे। ठीक आहे, या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट नाही, तुम्हाला यू तर गिवन आहे तर तुम्ही दाखवू शकता। पहिलं मी जर सपोज यू एक्स काढला तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येईल तुमच्याकडं, 3x² मायनस 3y² कॉन्स्टंट बघा इथं, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1। परत सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर 3x² किती 6x, आणि इथं पूर्णपणे कॉन्स्टंट बघा, y पण कॉन्स्टंट आणि 3 पण कॉन्स्टंट, तर किती आलं तुमच्याकडे 6x। सेम आता इथं यू वाय काढूया फर्स्ट, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती तुमच्याकडं, हा x³ डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 कॉन्स्टंट एक्स कॉन्स्टंट, आणि y² डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं 2y। ठीक आहे, परत सेम यू वाय वाय, यू अगेन वाय, तर बघा इथं हा काय झाला तुमच्याकडं मायनस 6xy। परत सेम आता विथ रिस्पेक्ट वाय असेल तर कॉन्स्टंट मायनस 6 आणि एक्स कॉन्स्टंट आहे आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1,
तर -6 आलं. बघा UXX प्लस UYY इक्वल टू UX किती आला तुमच्याकडं 6x आणि UY किती आला तुमच्याकडं -6x. तर टोटल किती आला इथं 0. तर काय झालं तुमच्याकडं U इज अ हार्मोनिक फंक्शन. फक्त इथं एक्स्ट्रा होतं बघा आपल्याकडे तर हा एक्स्ट्रा हार्मोनिक दाखवायचं होतं. आता दुसरं काय इथून सुरुवात होईल आपल्याकडं करस्पॉन्डिंग अनालिटिकल फंक्शन काढायचं आहे. मग अनालिटिकल फंक्शनसाठी काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड इक्वल टू काय राहतो U प्लस IV. ठीक आहे, एफ ऑफ झेड इक्वल टू U प्लस IV. U तर तुम्हाला क्वेश्चनमध्येच आहे. तर फाईंड काय करायचं आपल्याला फाईंड V इक्वल टू काढायचं आहे. आता जर एफ ऑफ झेड जर अनालिटिकल फंक्शन असेल, एफ ऑफ झेड इज अ अनालिटिक फंक्शन, अनालिटिकल फंक्शन, तर तुमच्याकडे एफ ऑफ झेड जो आहे तो काय करतो एफ ऑफ झेड सॅटिस्फाईज CR इक्वेशन. बघा प्रोसेस पण काय तुमच्याकडे पहिलं काय केलं आपण बघा U गिवन होता. आता काय दुसरी प्रोसेस काय एफ ऑफ झेड इज सॅटिस्फाय CR इक्वेशन लिहिलं. नंतर तिसरं काय तुमच्याकडं डॅबा व्ही काढायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर तो एक्झॅक्ट असतो आणि एक्झॅक्ट असल्याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन. त्या प्रोसेसनुसार जाऊया आपण. बघा दुसरं काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड CR इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तर CR इक्वेशन काय आहे तुमच्याकडं डॅबा U अपॉन डॅबा X इक्वल टू डॅबा V अपॉन डॅबा Y अँड डॅबा U अपॉन डॅबा Y इक्वल टू मायनस डॅबा V अपॉन डॅबा X. झालं दुसरी प्रोसेस. आता तिसऱ्यामध्ये काय केलं होतं आपण कन्सिडर काय केलं होतं dV इक्वल टू डॅबा V अपॉन डॅबा X इंटू dx. ठीक आहे, प्लस डॅबा V अपॉन डॅबा Y इंटू dy. याला इक्वेशन नंबर 1. आता CR इक्वेशन नुसार बघा जर मी याला व्हॅल्यू पुट केलं इथं बघा पुट करा किती तुमच्याकडे ह्या dVला dV येईल. आता डॅबा V अपॉन डॅबा X बघा इथं डॅबा V अपॉन डॅबा X ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं डॅबा U अपॉन डॅबा Y. पण हा मायनस साईन आहे दोन्ही साईडनी घ्या. बघा मायनस कुठे बी घेऊ शकतो आपण मायनस इथे घेतला इंटू dx प्लस परत काय तुमच्याकडे डॅबा V अपॉन डॅबा Y किती तुमच्याकडं डॅबा V अपॉन डॅबा Y बघा दिस. तर किती तुमच्याकडे डॅबा U अपॉन डॅबा X इंटू dy इक्वल टू याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो आपण. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं की बघा या इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या कोणाचा डॅबा U अपॉन डॅबा Y ची आणि डॅबा U अपॉन डॅबा X ची. तर तुमच्याकडे इथं काढून घेऊया आपण U इक्वल टू तुम्ही इथं काढलं तर चालतं. U काय तुमच्याकडं बघा गिवन किती U क्वेश्चनमध्ये काय x³ मायनस 3xy². ठीक आहे, हा क्वेश्चन आहे तुमच्याकडं x³ मायनस 3xy². चला तर मग आता याचं काय काढायचं आपल्याला बघा डॅबा U अपॉन डॅबा Y काढायचं आहे आणि डॅबा U अपॉन डॅबा X काढायचं. तर इथं काढून घेऊया डॅबा U अपॉन डॅबा X काढलं किती तुमच्याकडं डॅबा U अपॉन डॅबा X 3x² मायनस 3y². ठीक आहे, त्याच्यानंतर बघा डॅबा U अपॉन डॅबा Y काढायचं आहे. तर परत सेम विथ रिस्पेक्ट टू Y पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर हा 0 होऊन जाईल 0 मायनस किती 3y² कॉन्स्टंट 3x कॉन्स्टंट आणि नंतर y² डेरिव्हेटिव्ह 2y. तर टोटल केलं मी तर किती तुमच्याकडे मायनस 6xy. आता बघा या व्हॅल्यू पुट करूया इक्वेशनमध्ये पुट द अबो व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करा काय तुमच्याकडं dV इक्वल टू आता बघा इक्वेशन 2 मध्ये मायनस डॅबा U अपॉन डॅबा Y ची व्हॅल्यू किती आहे मायनस 6xy नंतर प्लस dx प्लस आता डॅबा U अपॉन डॅबा X ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं किती 3x² मायनस 3y² इंटू dy. आता याला जर मी नीट लिहिलं dV इक्वल टू किती तुमच्याकडे हा मायनस मायनस प्लस 6xy dx प्लस किती 3x² मायनस 3y² इंटू dy. हे जे इक्वेशन आहे हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे काय आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. बघा आपल्या प्रोसेसमध्ये पण काय होतं की जर आपण व्हॅल्यू पुट केली तर इथं व्हॅल्यू पुट केली तर हे काय होऊन जातं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. कशा फॉर्ममध्ये तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे, आता हे झालं तुमच्याकडे कशा स्टँडर्ड फॉर्ममध्ये की mdx प्लस ndy इक्वल टू dv. जर कम्पेअर केलं मी बघा dxचा कोइफिशियंट कोण असतो तुमच्याकडं m. तर m ची व्हॅल्यू किती इथं m इक्वल टू 6xy अँड n ची व्हॅल्यू कोण असतो dy चा कोइफिशियंट कोण आहे dy चा कोइफिशियंट 3x² मायनस 3y². ओके, आता आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. जनरल सोल्युशन काय राहतो जनरल सोल्युशन v इक्वल टू आता फॉर्म्युला पाहिला आपण काय इंटिग्रेशन ऑफ y कॉन्स्टंट नंतर mdx
प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स इन n नॉट कंटेनिंग x इंटू dy प्लस सी. आता बघा इथं याचा मिनिंग काय होतं बघा. पहिलं v इक्वल टू m dx. m ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं. इंटिग्रेशन ऑफ 6xy y तुमच्याकडे काय आहे कॉन्स्टंट प्लस. आता टर्म्स इन n बघा n मध्ये या तुमच्याकडं अशी टर्म्स घ्यायची ज्याच्यामध्ये एक्स नाही. बघा पहिली टर्म्स आहे तुमच्याकडं याच्यामध्ये एक्स आहे, ही टर्म्स घ्यायची नाही. आता ही दुसरी टर्म्स आहे तुमच्याकडं, ही दुसरी टर्म्स त्याच्यामध्ये एक्स दिसतो का कुठं नाही. मग ती टर्म्स आपल्याला घ्यायची आहे. किती तुमच्याकडं -3y² dy प्लस सी. आता आपल्याला काय करायचं याचं फक्त इंटिग्रेशन काढायचं आहे. याचा जो इंटिग्रेशन येईल तुमच्याकडं तो असेल तुमच्याकडे काय v. तर v इक्वल टू आता याचं इंटिग्रेशन काढा पहिलं बघा 6xyचं 6y कॉन्स्टंट बाहेर आला. एक्सचं इंटिग्रेशन किती x²/2 मायनस याचं मायनस कॉन्स्टंट बाहेर आला. हा 3 पण बाहेर आला. y² इंटिग्रेशन किती तुमच्याकडं बघा y² 3 बाहेर आला. y² किती y³ अपॉन किती 3. ठीक आहे कारण की y ची 1 पॉवर वाढते मग 3 3 गेट कॅन्सल. तर तुमच्याकडे v ची व्हॅल्यू किती आली इथं v इक्वल टू हे किती आला हा 3 आणि हा इथं 2 ने भाग दिला तर किती तुमच्याकडं 3x²y आणि -y³ हे कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं v ची व्हॅल्यू आली. ओके आता ही v ची व्हॅल्यू आली तर आपल्याला कुठं पुट करायची आहे बघा f(z) इक्वल टू काय असतो तुमच्याकडं u प्लस iv. तर u ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन दिलेली असते. इथं फक्त v ची व्हॅल्यू पुट करा, u ची व्हॅल्यू आणि v ची व्हॅल्यू पुट करा. हे झालं तुमच्याकडे ॲनालिटिकल फंक्शन. ठीक आहे आता समजलं असेल प्रोसेसनुसार. आता पाहूया आपण काय की सेकंड क्वेश्चन. सेम क्वेश्चन आहे काय की शो दॅट 1/2 log of x² plus y² सॅटिस्फाय लॅपलास इक्वेशन. तर लॅपलास इक्वेशन काय राहतो तुमच्याकडं की ∂2u प्लस ∂2u अपॉन ∂x² प्लस ∂2u अपॉन ∂y² याचा आन्सर किती आला पाहिजे 0. सेम u साठी पण सेम आणि v साठी पण सेम. तर आता ही व्हॅल्यू कशाची दिली तुम्हाला u ची दिलेली आहे बघा u गिवन आहे दिस इज u. आता अनालिटिकल फंक्शन काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला v ची व्हॅल्यू काढायची म्हणजे त्याला दुसरं नाव आहे हार्मोनिक कॉन्जुगेट. सेम प्रोसेस आहे. पहिला आपण लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय केलं म्हणजे काय तुमच्याकडं ∂2u अपॉन ∂x² प्लस ∂2u अपॉन ∂y² याची व्हॅल्यू काढली इक्वल टू 0 आला. हे झालं तुमच्याकडे काय लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय झालं. ते झाल्यानंतर मग आपल्या प्रोसेसनुसार जायचं आहे. आपण काय करतो पहिलं की CR इक्वेशन सॅटिस्फाय करतं, CR इक्वेशननुसार कन्सिडर करतो. तर पहिलं आपण लॅपलास दाखवूया. चला याचं तुमच्याकडे u आहे दिस. पहिल्याचं काय घेतलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर 1/2 तर कॉन्स्टंट बाहेर आला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x² प्लस y². आता बघा इथे काढून देतो तुम्हाला. तर u किती आहे 1/2 log ऑफ x² प्लस y². आता मी याचं जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर 1/2 कॉन्स्टंट बाहेर आला. बघा पूर्णपणे आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असतो या लॉगचा 1/x. तर 1/x काम कोण करतो x² प्लस y². ओके आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे तर आता x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे तर y कसा y चा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं y चा डेरिव्हेटिव्ह 0. तर किती आला हा 1/2 इंटू 2x अपॉन x² प्लस y². सेम जर मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर y काढला तर काय येईल तुमच्याकडं 1/2 आता किती येईल 2y कारण x² जो आहे तो 0 होऊन जाईल x² प्लस y². मग मी काय काढलं ∂u अपॉन ∂x काढला ∂u अपॉन ∂y काढला. अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्या. आता 1/2 कॉन्स्टंट बाहेर आला. आता 2x बघा u अपॉन v चा रूल वापरायचा इथं. काय वापरायचा आहे u अपॉन v चा. तर u अपॉन v चा रूल आता बघा ह्या डेरिव्हेटिव्हचे भरपूर लेक्चर झालेत आपल्याकडे आणि हे तुम्हाला समजून जाईल की u अपॉन v काय असतो बघा d/dx ऑफ u अपॉन v मध्ये काय करतो आपण v ॲज इट इज ठेवतो u चा डेरिव्हेटिव्ह घेतो d/dx ऑफ u मायनस आता कोण ॲज इट इज u नंतर डेरिव्हेटिव्ह घेतो आपण सेकंडचं अपॉन v चा स्क्वेअर म्हणजे खालचा स्क्वेअर. सेम बघा हा फंक्शन तुमच्याकडे काय झाला u झाला हा 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल इथं आणि हा झाला खालचा v. मग u अपॉन v नुसार आपण हा काढला. परत सेम इथं काय इथं तुमच्याकडे 2 टू गेट कॅन्सल इथं पण हा झाला u आणि हा झाला v. त्याच्यानुसार तुम्ही हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय तुमच्याकडे दोघांचे ॲडिशन करा किती येणार आन्सर 0. आता आपण हे लॅपलास इक्वेशन दाखवलं हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. फक्त मी तुम्हाला प्रोसेस सांगितली आणि तुम्ही आन्सर पण बघू शकता. ठीक आहे आता मला काय करायचं की फंक्शन ॲनालिटिक काढायचं. सेम
फंक्शन काय तुमच्याकडे हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ यू, त्याला दुसरं नाव आहे. तर काय ना व्ही काढायचं आपल्याला. तर व्ही कसं काढतो आपण, सेम डी व्ही इक्वल टू काय पुट करतो, डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय एक्स टी एक्स प्लस डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय यू टी. तर आपल्याला काय करायचं आता की डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू, कारण की तुमच्याकडे काय असतो डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स इक्वल टू डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय वाय अँड डॅ बाय यू अपॉन डॅ बाय व्ही वाय इक्वल टू मायनस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स. आता काही तुमच्याकडे डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय एक्सची व्हॅल्यू किती असते, मायनस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय. इथं पुट केली आणि सेम इथं व्हॅल्यू पुट केली दोघांची. तर आपण डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वायची व्हॅल्यू काढलेली इथं बघा, इथं व्हॅल्यू काढलेली किती आहे, वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि याची पण व्हॅल्यू काढलेली आपण एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्या व्हॅल्यू पुट केलं इथं. आता हे जे तुमच्याकडे हे इक्वेशन काय होतं एक्झॅक्ट, म्हणजे काय डी व्ही इक्वल टू एम डी एक्स प्लस एन डी वाय. जर व्हॅल्यू पुट केलं मी तर तुमच्याकडे कम्पेअर करून एमची व्हॅल्यू किती झाली, हा झाला एम किती आला तुमच्याकडे, एम इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि एनची व्हॅल्यू किती आली, डी वायचा कोइफिशियंट एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता एम आणि एन जर असेल तर एक्झॅक्ट आहे. तुमच्याकडे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय राहतो, आता पाहिला आपण एम डी एक्स वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स इंटू डी वाय. ठीक आहे. आता पाहूया आपण बघा एकी व्हॅल्यू पुट करूया. इंटिग्रेशन ऑफ एमची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे इथं, मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस. आता टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स, बघा आता एनमध्ये या तुमच्याकडे एकच टर्म आहे फक्त. आता एक टर्म्समध्ये पण एक्स आलाय, अशा टर्म्स पाहिजे ज्याच्यामध्ये एक्स नाही. आता याच्यामध्ये एक्स आला तर आपल्याकडे काहीच नाही आला तर मग आपण म्हणतो 0 वाय. याचं फक्त इंटिग्रेशन काढा, मायनस वाय कॉन्स्टंट बाहेर आला, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स. आता हे तर तुमच्याकडे 0च आहे. आता याचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडं, मायनस वाय बाहेर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन वाय आणि प्लस सी. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं, व्हीची, काय मायनस वाय टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय प्लस सी. तर अनालिटिकल फंक्शनसाठी काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड इक्वल टू काय असतो, यू प्लस आय व्ही. यूची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे आणि आपण ही व्हीची व्हॅल्यू काढलेली, हे पुट करा, हे तुमच्याकडे येऊन जाईल आन्सर. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता सेम बघा, डिटरमाइन द अनालिटिकल फंक्शन. तुमच्याकडे एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही. तर यू तुम्हाला गिवन दिला आहे आणि काढायचं आहे. अनालिटिकल फंक्शनसाठी तुम्हाला इथं व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता हे एफ ऑफ 0 इक्वल टू 1, जे आपल्याला व्हीची व्हॅल्यू येईल त्याच्यातले आपल्याला कॉन्स्टंट जो येतो त्याची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपल्याला ते गिवन कंडिशन दिलेली. बघा सेम क्वेश्चन आहे परत, यू प्लस आय व्ही अनालिटिकल फंक्शन आहे. यू आणि व्ही सॅटिस्फाय करतो तुमच्याकडे सीआर इक्वेशन सॅटिस्फाय केलं, दिस इज सीआर इक्वेशन. आता बघा यू तुमच्याकडे आहे, यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, किती आला एक्स स्क्वेअरचा 2x, आणि नंतर डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय घेतला तर मायनस 2y. बघा हे आल्यानंतर आपण कन्सिडर काय करतो, डी व्ही इक्वल टू डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय एक्स डी एक्स प्लस डॅ बाय व्ही अपॉन डॅ बाय वाय डी वाय, हे कन्सिडर करतो आपण. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करणार आहे आपण, डी व्ही बाय डी एक्स किती आली, मायनस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स. तर डी व्ही बाय डी एक्स डी वायची व्हॅल्यू ही आली. आपण हे व्हॅल्यू कुठं काढलेले आहेत तिथं बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये, त्या इथं पुट केले. पुट केल्यानंतर तुमच्याकडे काही ना की हे एक्झॅक्ट येऊन जातं. बघा ज्यावेळेस मी इथं व्हॅल्यू पुट करेल डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वायची, ते एक्झॅक्ट इक्वेशन येऊन जातं. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू डी व्ही. कम्पेअर केलं तर तुमच्याकडे एमची व्हॅल्यू किती आली बघा, एम डी एक्सचा कोइफिशियंट कोण असतो एम, तर 2y, आणि एनची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं डी वायचा कोइफिशियंट 2x. ओके. आता आपल्याला लास्टला काय काढायचं असतो, जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन काढा, किती इंटिग्रेशन एम डी एक्स, बघा इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स इंटू डी वाय प्लस सी. आता मी डायरेक्ट करतो. आता एमची व्हॅल्यू किती तुमच्याकडं, इंटिग्रेशन ऑफ 2y इंटू डी एक्स. आता टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स म्हणजे काय, तुमच्याकडे इथं अशा टर्म्स पाहिजे ज्या टर्म्समध्ये एक्स नाही आहे, पण इथं एक्स आलं तर आपण घेणार का, नाही. तर आपण काय घेणार, फक्त 0 इंटू डी वाय इक्वल टू व्ही. तर व्ही इक्वल टू 2y कॉन्स्टंट आहे, बाहेर आला राहिलं फक्त 1, आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती आला एक्स, आणि प्लस सी. ओके. काय आलं तुमच्याकडं, वाय इक्वल टू 2x प्लस 2xy प्लस सी. आता इथं सीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ही गिवन कंडिशन आहे. बघा हा जो गिवन कंडिशन आहे तुमच्याकडं एफ ऑफ 0 इक्वल टू 1, तर हा एक्स असतो आणि हा काय असतो वाय.
मग x इक्वल टू किती 0, y इक्वल टू 1. इथं पुट करा तर काय तुमच्याकडं x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 1. हा टोटली किती झाला 0. मग हा 0 झाल्यानंतर तुमच्याकडं c इक्वल टू काय आला v. मग आपण हे c इक्वल टू v आला ते पुट करायचं कशामध्ये, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती v ची. तर मग v ची व्हॅल्यू काढली बघा इथं बाय युजिंग v इक्वल टू गिवन ॲनालिटिकल फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू u प्लस आय व्ही. तर एक्स यू दिला आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर गिवन आहे प्लस आय इंटू व्ही ची व्हॅल्यू पुट केलेली. फक्त आता काय करणार आपण एफ ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडे झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू झेड. ऑपरेटिंग पुट काय केलं आपण एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू 0. हे पुट केल्यानंतर बघा कंडिशन दिलेली गिवन एफ ऑफ 0 इक्वल टू काय 1 द गिवन 0 प्लस आय सी. पुट केल्यानंतर तुमच्याकडे सी ची व्हॅल्यू काढली आपण. सी ची व्हॅल्यू काढल्यानंतर पुट केलं आपण याच्यामध्ये. हे झालं तुमच्याकडे काय ॲनालिटिकल फंक्शन. ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी तुमचा आन्सर आहे काय, फक्त यू ची व्हॅल्यू काढली आपण इथं आणि व्ही ची काढली तरी पण तुमचं काय झालं हे आन्सर. आता नेक्स्ट आहे बघा लास्टचा क्वेश्चन फास्ट सांगतो. तुमच्याकडे काय सेम क्वेश्चन ॲनालिटिकल फंक्शन आहे यू आय व्ही एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ झेड. यू दिलाय काय तुमच्याकडे एक्स क्यूब मायनस 3x वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस 1. ॲनालिटिकल फंक्शन आहे तर ॲनालिटिक असेल तर तुमच्याकडे यू आहे. तर आपण काय काय करणार आता बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढून घ्यायचा. किती येईल तुमच्याकडं 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस प्लस 6x मायनस. आता बघा इथं 3y स्क्वेअर कॉन्स्टंट आणि प्लस 1 पण कॉन्स्टंट. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. तर डॅबा यू अपॉन डॅबा वाय ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं सेम एक्स कॉन्स्टंट 0 इथं कोण मायनस 3x कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y नंतर परत हे कॉन्स्टंट 0 नंतर मायनस 3yचा 6y आणि प्लस 1 कॉन्स्टंट 0. तर किती आलं तुमच्याकडं मायनस 6xy मायनस 6y आणि हे किती आलं 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस 6x. ही कशाची व्हॅल्यू आपल्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आलेली आहे डॅबा यू अपॉन डॅबा वायची. तर सेम आता हे काय तुमच्याकडे ॲनालिटिकल फंक्शन असेल तर सी आर इक्वेशन सॅटिस्फाय करतो. सी आर इक्वेशन दिसलेलं आपण हे इक्वेशन लिहिल्यानंतर तुमच्याकडे काय बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू काढली डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू काढलेली आहे. हे केल्यानंतर आपण हे कन्सिडर करतो. हे कन्सिडर केल्यानंतर सी आर इक्वेशनचं व्हॅल्यू पुट करतो. तो आपल्याकडे आला आहे बघा इथं जर व्हॅल्यू पुट केला आपण डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची आणि डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची तर तुमच्याकडे हा एक्झॅक्ट येऊन जातो. बघा पुट केलं मी डी व्ही इक्वल टू दिस आणि दिस. हा झाला तुमच्याकडे यम आणि हा झाला एन. ओके, आता एक्झॅक्ट आल्यामुळे जनरल सोल्युशन येईल तुमच्याकडं व्ही इक्वल टू जनरल सोल्युशन काय एम डी एक्स. आता एमची व्हॅल्यू पुट केली डी एक्स. आता एन हा एन आहे ना टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्समध्ये बघा या टर्म्समध्ये तुमच्या एक्स आहे घेणार का आपण नाही. या टर्म्समध्ये तुम्हाला एक्स दिसतो का नाही दिसत मग आपण ती टर्म्स घेणार फक्त. या टर्म्समध्ये तुम्हाला एक्स दिसतो म्हणून आपण ही पण टर्म घेणारच नाही. ज्या टर्म्समध्ये तुम्हाला एक्स दिसतो ती टर्म्स आपल्याला घ्यायची नाही. तर फॉर्म्युल्यात बघा आता 6xy तर 6 कॉन्स्टंट आहे वाय कॉन्स्टंट बाहेर आला. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती एक्स स्क्वेअर बाय 2. इथं बघा एक्स्ट्रा देतो मी किती तुमच्याकडे 6y कॉन्स्टंट बाहेर आला एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस बघा इथं मायनस 3 कॉन्स्टंट आहे. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो वाय क्यूब अपॉन 3 आणि प्लस सी. 2ने बरं भाग दिला तर किती येतो हा 3 म्हणजे 3x स्क्वेअर वाय मायनस 3 कॅन्सल वाय क्यूब प्लस सी. ही कशाची व्हॅल्यू आली व्हीची. आता पुट करा आपण व्हीची व्हॅल्यू. तर एफ ऑफ झेड इक्वल टू काय असतो तुमच्याकडं यू प्लस आय व्ही. तर यू तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन दिलेला आहे ओके आणि प्लस आय इंटू व्हीची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे. हे पुट करा हे झालं तुमच्याकडे काय रिक्वायर्ड ॲनालिटिकल फंक्शन. ठीक आहे, तर थँक्यू. हा व्हिडिओ पण तुमच्या 25 मिनिटाच्या कमी झालेला आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आपण बोलूया आता नेक्स्ट व्हिडिओ.